अमावस्याची रात्र असावी, मसनवाट्यातला रस्ता असावा, रात्रीचे 12 वाजावे, एकल्यान जाण्याचा योग यावा आणि मग त्याचं भजन ऐकावा. नसं नका त्याच्या गळ्यात माळ, पण त्याचं भजन बघा कसं असतं. राम 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 राम. गावात आला की नारे नारे करीत निघतो लगेच. संकट आलं की आपण देव. अहो एक जण काय झालं, मोबाईलवर बोलता बोलता नारळाच्या झाडावर शेंड्यावर चढलं. बोलता मोबाईलवर माणसं काही करते. आमची एक जण त्या दिवशी डोप काढीत पडले एका मोबाईल मध्ये बोलायला आणि तसंच पुढे चालायला पडलं महाराज. ते मोबाईलवर बोलता माणसं काही बी करतात बघा, लक्षात ठेवा. तसं हे मोबाईलवर बोलता चढण नारळ झाडावर शेंड्यावर वरी गेल्यावर खाली पाहिलं, म्हणलं बापा इथून पडलं आणि 13 लोक बलीनं संगच. आपलं काही खरं नाही. पण त्यानं तिथून मारुती रायाच्या मंदिराकडे बघितलं, म्हणलं देवा सुखरूप खाली उतरू दे, अख्ख्या गावाला पंगत. अख्ख्या लोक त्यानं नियम करताना देवान सुद्धा ऐकला, कारण देवाला माहित होतं महाराज यानं कधी एका माणसाला जीव घातलं नाही, आज गाव जीव घालतो म्हणलाय. असतात काही माणसं महाचिंगूस होता. म्हणला देवा वरून जर सुखरूप खाली उतरलो अख्खा गाव जीव घालतो. आर देवर आला. आर देव म्हणला देवा गाव तर काय पण करदूड बंद घालतो. तुमच्याकडे करदूड बंद माहिती करदूड बंद म्हणते का काय म्हणते तुमच्याकडे नुसते माणसं. म्हणलं अख्खं गाव करदूड बंद म्हणजे जे करदूड आहेत त्याला जेवायला बरं का. नवीन पोरायला काय माहित बाबा, ते आपल्या काळातले गोष्टी शब्द आहेत ते आहे का, पोरा सोरायला काय माहित. करदूड बंद घालतो. अर्ध्यातून पुन्हा अर्ध्यात आला. म्हणला देवा करदूड बंद का काय, एवढे तर नाही घालणार, पण एका गल्लीतले 50-50 नक्की जेव घालतो. त्याच्याहून खाली आला. म्हणला एवढे तर नाही, पण वाड्यातले इशिक जेव घालतो. आणि खाली बुडाला टेकल्या, वरी झाडाकडे पाहिलं. म्हणलं बापा काय उच झाडे, वरी चढणं नको, कोणाला जीव घालणं नको. काय माणूस आहे महाग्र पण माणूस. काय करायचं. अहो तुम्हाला सांगू का महाराज, भगवंताच्या कार्यक्रमामध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये देण्यासाठी सुद्धा दानच लागते बरं महाराज. धन असून उपयोग नाही. महाराजांचं प्रमाण फक्त तुम्ही अर्धच पाठ केलं, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, एवढंच पाठ केलं का आपण. पुढचा उत्तरार्ध किती गोड आहे. उदास विचारे वेच करी, उदार अंतकरणाने विचार करून ते खर्च केलं पाहिजे. सांगू का दानाने धनाची शुद्धी होत असते, लक्षात ठेवा. धन आपण दान केलं पाहिजे, पण दान करत असताना काळ वेळ स्थळ याची सगळ्याची त्या ठिकाणी पाहणी केल्याच्या नंतर ते दान केलं पाहिजे. आणि अन्नदान एवढं मोठं दान जगात कोणतं नाही, लक्षात ठेवा. कारण भुकेल्या द्यावे अन्न. भुकेल्या व्यक्तीला जर तुम्ही अन्न सेवन करण्यासाठी दिलं, त्याचा जर आत्मा तृप्त झाला, त्याच्यासारखं मोठं कोणतं पुण्य नाही. पण माणसं जीव घालायचं. आणि सांगू का त्याला भाग्य लागतं महाराज. सांगू का तुम्हाला भाग्य लागतं. द्वादश घालायला सुद्धा फार पूर्वीचं पुण्य लागतं. द्वादश प्रत्येकाला घालता येत नाही. द्वादशी आणि सप्ताहामध्ये जो अन्नदान करतो का, त्या अन्नदाना एवढं महत्त्व अजून जगात कोणत्या गोष्टीला नाही. नाथबाबाच्या भाषेत सांगतो, नाथबाबा म्हणले गावाकडचे 1000 ब्राह्मण जीव घालण्यापेक्षा गावंडे सहस्त्र ब्राह्मण तृप्त केली या भोजन. तीर्थक्षेत्रीचा एकची जाण सुकृत तितुकीची जोडे. गावाकडचे 1000 ब्राह्मण जीव घालण्यापेक्षा तीर्थक्षेत्राचा एक जीव घाला, तेवढं तुम्हाला पुण्य लागत असतं. तीर्थक्षेत्रीचे 1000 जीव घाला, तीर्थक्षेत्रावरले 1000 जीव घालण्यापेक्षा एखादा संन्यासी जीव घाला, तेवढं पुण्य आहे. हजारो संन्यासी जीव घालण्यापेक्षा एखाद्या ब्रह्मवेत्याला जीव घाला, त्याच्यापेक्षा मोठं पुण्य. मधामध्ये 2-4 जण आहेत, पण आपल्याला लवकर पुढे जायचे म्हणून मी डायरेक्ट ब्रह्मवेत्यापाशी आलो. आणि महाराज म्हटले असे हजारो ब्रह्मवेत्ते नाही, आयशे ब्रह्मवेत्ते अपरंपार नाही नामधारका बरोबर. नामधारकाची त्यांची बरोबर होऊ शकत नाही. आणि असे नामधारक आपण द्वादशीला आणि सप्ताहामध्ये जीव घालतो म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत. पण हे भाग्य प्रत्येकाच्या नशिबात नसतं. याच्यासाठी तुम्हाला एक विचार सांगतो मी. सारासार विचार या गोष्टीनं बोलतो. काही माणसं जवळ येतात. सगळ्यांना ऐकायसारखा एक दृष्टांत आहे महाराज. फार गोड एक दृष्टांत सांगतो तुमच्या समोर. हा दृष्टांत कर्माचा सिद्धांत नावाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हरिबाई का हिराबाई ठक्कर असं त्या लेखकाचं नाव आहे. तो लेखक उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होता. एवढंच काय, त्या माणसाने एवढं लिखाण केलं, बाहेरच्या देशामध्ये जाऊन त्या माणसाने प्रवचन केले. त्या माणसाच्या पुस्तकातलं एक वाक्य तुम्हाला सांगतो. माझ्या मनाला फार भावलं, मी तुम्हाला सांगतो. कारण माझा स्वभाव असा नाही, तुकडे मागून पंगत घालताना माझं नाव करत नाही, मी ज्याने दिले त्याचं नाव सांगत असतो. हे आपलं तत्व आहे विठाला. त्या माणसाची मी सगळी हिस्ट्री सांगितली. कदाचित माझं म्हणणं एवढं ऐकून जर तुम्ही त्याचं पुस्तक आणून जर वाचलं तर कदाचित कर्माचा सिद्धांत नावाचं पुस्तक आहे. त्यांना सांगितलेली गोष्ट सांगतो. बरेच माणसं तुमच्याजवळ येतात आणि मग सांगतात, का हो महाराज
काय तुमच्या देवाकडे नियम आहे? आता विचार कसा करतात, करायला कसा पाहिजे आणि कसा करतात या संबंधाने बोलतो, सारा आणि असाऱ्याविषयी. पण महाराज काय तुमचा देव आहे? अरे तो माणूस एकादश पाहत नाही, एकादश पाहत नाही, कोणती तीर्थही कोणतं व्रतही पाहत नाही, कोणता मोठा सणही पाहत नाही. तो कधीही माणूस त्या ठिकाणी महाराज मांसाहार करतो, चुकीचं वागतो, चांगलं वागत नाही. त्याच्याकडे एवढा पैसा देव देतो की त्याला सरता सरेना होतं ना असं. आणि आम्ही रोज देव करतो. त्या भगवंताला आम्ही आपलंसं केलंय, त्याच्याशिवाय आम्हाला जवळचं दुसरं कोणी नाही. आणि आमच्या संसारामध्ये दुःख का हो? हा फार सद्विवेक बुद्धीने विचार करण्यासारखा प्रश्न आहे बरं का. हा विचार केला पाहिजे. ऐका ना, दोन गोष्टी कारण आहेत की सात्विक माणसाला सुद्धा दुःख भोगावं लागण्याच्या दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट तुम्हाला मी अगोदर सांगतो, दुसरी नंतर सांगतो. जो भगवंताला आपलासा वाटतो किंवा ज्याच्याकडे देव येतो त्याच्या संसारात सुख पडत नाही. लक्षात ठेवा, देवाची ते खून आला ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा संसाराशी. देव ज्याच्या घराकडे येतो त्याच्या संसाराला चिरा पडलेला असतो, म्हणजे त्याच्या संसारात सुख मिळत नाही. याने आपल्याला हा विषय बाजूला ठेवायचा. मला सारा आणि असारा या विचारानं सांगायचे. देव जवळ महाराज आम्ही एवढे देवाला जवळ केलंय, आमच्या जीवनामध्ये दुःख का? जो कोणताही त्या ठिकाणी कोणताही सण पाळत नाही, कोणती एकादश पाळत नाही किंवा एखादा वार पाळत नाही, त्या माणसाकडे एवढं का संचय आहे किंवा देव त्याला एवढं का देतो? त्याचं कारण सांगतो महाराज. एक बँक आहे, ऐका बरं, एक बँक आहे आणि बँकेचं मॅनेजर पांडुतात्या तुमच्या जवळचा मित्र आहे, कोणाच्याही जवळचा असू द्या. बँकेचा मॅनेजर मित्र आहे, त्याच्यापेक्षा जवळचा मित्र कोणीच नाही. बँकेचा मॅनेजर फार सखा आहे आणि यानं 1 लाखाचा चेक लिहिला बरं का. कोणी? ज्याच्या ओळखीचा मॅनेजर आहे. त्यानं कितीचा चेक लिहिला हो? का वाढवायचा? बस झाला ना. 1 लाखाचा चेक लिहिला. ऐका ना, 1 लाखाचा चेक लिहिला, बँकेमध्ये मॅनेजरकडे दिला. मॅनेजरने ते चेक जवळ घेतला, चेक वठवायचा आहे, त्याचं खातं काढलं, त्याच्या खात्यामध्ये 1 रुपया शिल्लक नव्हता. मॅनेजर मित्र आहे, मॅनेजर सखा आहे, जवळचा दोस्त आहे. पैसे देऊ शकेल का हो? नाही देऊ शकत का? तेव्हा म्हणेल माझा मित्र आहे, मी याला 1 लाख रुपये देतो, काय व्हायला माझ्या जवळचं, देईल का? नाही देणार. पण याच्या उलट दुसरा माणूस आहे, त्याचं आणि त्या मॅनेजरचं भांडण आहे. त्यानं कालच मॅनेजरला हाणलं होतं, खराब लोन देईन म्हणून. मॅनेजरचं आणि त्याचं भांडण झालंय, पण त्यानं 3 लाखाचा चेक भरला. ऐका बरं, 3 लाखाचा चेक भरला. मॅनेजरपर्यंत तो चेक वठवायसाठी आला. मॅनेजरनं त्याचं खातं उघडलं, त्याच्या खात्यामध्ये 9 लाख रुपये शिल्लक होते. किती? 9 लाख. मॅनेजरला माहिती आहे हा माझा दुश्मन आहे, हा माझा शत्रू आहे, तरी सुद्धा हा त्याला हे पैसे देऊ शकेल का? नाही देणार. त्याला पैसे द्यावेच लागणार. हा दुश्मन आहे तरी सुद्धा द्यायचेच. कुठपर्यंत द्यायचे? जोपर्यंत त्याच्या खात्यात 9 लाख रुपये शिल्लक आहे तोपर्यंत मॅनेजर त्याला देणार आहे. तसं आपल्या जीवनामध्ये आपण केलेलं विहित कर्म जर तिथं शिल्लक नसेल तर भगवंत आपला कितीही सखा असला तरी तो आपल्याला 1 रुपया देऊ शकत नाही. चुकीचं वागणाराचे जोपर्यंत त्याच्या खात्यात पैसे आहेत तोपर्यंत त्याला मिळणार आहेत. त्याच्याही कर्माचा हिशोब आहे. कर्म एक असं आहे, ऐका बरं, कर्म फळ देऊन मुक्त होतं. कर्म फळ देऊन मुक्त होतं. असं कोणतंच कर्म नाही की जे फळ देत नाही. कर्मच नाही महाराज. उदाहरण बघा, एखादा व्यक्ती रस्त्याने चालला, त्याला मोटरसायकलचा धक्का, तुमच्या मोटरसायकलचा धक्का लागला, तुम्हीच खाली उतरले आणि त्याला 2-4 शिव्या दिल्या, तुम्ही तुमचं कर्म केलं आणि त्यानं तुमच्या थोबाडीत हाणली, फळ देऊन मुक्त केलं आहे का नाही? लगेच फळ मिळतं. लक्षात ठेवा, कुठलंच कर्म फळ दिल्याशिवाय पूर्ण होत नाही. कर्माची पूर्ती फळापाशी आहे. पण कर्म करत असताना तुम्ही योग्य कर्म करणं, सारासार गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. आणि मग तुम्ही करणारा संचित आहे, तुम्ही करणारं कर्म, तुम्ही जे धनसंचय करता, तुम्ही त्या धनसंचय खर्च करता, त्याचं कर्माचं रूपांतर तुमच्या संचितात होतं आणि ते संचित बॅलन्स म्हणून भगवंताकडे ठेवल्या जातं. ज्या दिवशी तुम्हाला कमी पडेल, सांगू का, साधू संतांच्या संगतीमध्ये परमार्थामध्ये केलेलं जे खर्च आहे, जे दान आहे, ते तुमच्यावर आलेल्या संकटाची तीव्रता कमी करतं. माझं वाक्य ऐका बरं, आलेल्या संकटाची तीव्रता कमी करतं. फार मोठा आघात व्हावा आणि लोक सांगतात महाराज थोडक्यात बचलो नाही, त्या भगवंताने तुला बचवलं. लक्षात ठेवा, हे ते कमी करत असतं. म्हणून माणसाने आयुष्यामध्ये, ऐका लक्षात ठेवा, आपण या गोष्टीचा कधी विचार आलो का, मी कोण आहे, का आलो आणि कुठं जायचंय, हा खऱ्या अर्थानं सार विचार आहे.
मी इथं जन्माला आलो फक्त मी पैसेच कमवायला आलो, हाच लोकांचा हेतू आहे. मग तो कोणी असो, तो महाराज असो, पोतराज असो किंवा कोणी असो, त्याच्या डोक्यात एकच लक्ष नाही. माझं म्हणणं असं आहे की महाराज स्पष्ट बोललं पाहिजे माणसाने. धन कमवायचंय, धन कितीही कमवा. रावणाने एवढं कमवलं, काय नेलं दादा सोबत? तुमचं धन सोबत जात नाही, तुम्ही केलेलं कर्म शिल्लक राहतं. तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. तुम्ही केलेलं विहित कर्म शिल्लक राहतं दादा, तुम्ही कमवलेलं धन नाही. कारण तुम्ही कमवलेलं धन तुमचे पोरं 14व्याच्या दिवशी भांडणं करते. एक जणाचं भांडण चालू होतं की बापाचं 14वा घालायचं कोणी. मी म्हणलं तुमच्या बापाचं मी घालतो, पण भांडणं करू नका. कमावून धन लावी पोराची भांडण, पोराची भांडण लावी पोराची भांडण. त्यांचे भांडण लावल्या जातात. ते म्हणले महाराज आमच्या बापाचा 14वा तू काय घालणार? मी म्हणलं त्यानं मृत्यूपत्रात लिहिलं, जेव 14वा घालीन त्याला 3 एकर रानमो नावचं केल्या जाईल. ते म्हणले आम्हीच घालतो. लक्षात ठेवा, चोर भांडण होतात. म्हणून मला सांगायचं, तुम्ही कोटी पैसा कमवण्यापेक्षा ऐका बरं दादा, संस्कारित मुलं कमवा. जाता जाता कीर्तन नाही कळू द्या, एवढं वाक्य घरी घेऊन जा दादा. संस्कारित मुलं कमवा. तुम्ही किती पैसे कमवले कोणी पाहणार नाही, तुम्ही किती संस्कारित मुलं कमवले सगळं जग पाहिजे दादा. लक्षात ठेवा. ऐका ना, आमच्या गावात एक जणाच्या खात्यावर 1 कोटी रुपये आहेत. 1 कोटी. मी त्या दिवशी त्याचं पासबुक पाहिलं, त्याच्या खात्यावर 1 कोटी रुपये दिसले मला. आणि ज्या दिवशी त्याच्या खात्यावर 1 कोटी पाहिले का, त्या दिवसापासून मी गावात दुसऱ्याचा चहाच पित नाही, त्याचाच चहा पितो. काय ना आधी लोकांना काय माहिती, ज्याच्या घरी पैसा आहे त्याचाच चहा पितात. मला तसं नाही आवडत महाराज. त्याच्या घरी चहा पेन मी सांगू का, गरीबाचं खाला आणि श्रीमंताचं पाहाला असतं. लक्षात ठेवा. आणि मग त्याच्या घरी एवढं पाहिलं, त्याच्या घरी चहा प्यायला गेलो. चहा प्यायला असं पलंगावर बसलो, त्याच्या घरी महाराज बशी कप असा चहा मस्त आला. चहाचा घोट घेणार, बायको म्हणली आहो लपा लपा आपलं पोरग आलं. महाराज त्यानं तशीच बशी खाली ठुलीन, पलंगा खाली लपलं. 15 मिनिटं बाहेर आलं, घामाजोकळे झालं, घाम पुसला. म्हणलं काऊन लपले तात्या? ते म्हणलं महाराज तुम्हाला माहित नाही, मो पोरग आलं की ते मला पाहिलं की बुटानंच हाणतंय, बुटानं हाणतंय. म्हणलं पाहिलं की काय करायचं दादा त्याचे कोटी रुपये. ऐका ना, संत कबीरदासजी महाराज बोलून गेले, मुलगा जर चांगला असेल तर कशाला धन कमवता, आणि मुलगा जर वाईट असेल तर कशाला धन कमवता. लक्षात आलं का तुमच्या? पूत सपूत तू काय धन कमायो, आणि पूत कपूत काय धन कमायो. मुलगा चांगला असेल त्याच्या धनाची तुम्हाला गरज, तुमच्या धनाची त्याला गरज नाही. आणि वाईट निघला ना, तुम्ही कमवलेल्या धनाची त्याला काहीच किंमत नाही. लक्षात ठेवा. म्हणून संस्कारित मुलं कमवा. मी इथं आलेल्या प्रत्येक आईला हात जोडून सांगेल की कीर्तनाला आपल्या लेकराला घेऊन या. आलं पाहिजे कीर्तनाला. फक्त महाराजाच्या जवळ नाही बसू द्यायचं, थोडं लांब बसवायचं. आहे का नाही? कीर्तनाला आणलं पाहिजे. काऊन जवळ नाही बसू द्यायचं? एका गावात 2-4 लेकरं माया पुढे बसले, माझ्या धोताराला शेंबूड पुसला. आता काय करावं? इतका अवघड. म्हणून म्हणलं लांब बसवा, बाकी आपलं काही म्हणणं नाही. ऐका ना, आणलं पाहिजे कीर्तनाला. एक माऊली बरं थोडं 5 मिनिटं पुढे गेलं जमल का? अबो काय निबर माणसं. अहो एका गावात पंकज महाराज, ऐका ना, असे निबर माणसं नाही पाहिले मी. एका गावात नाही का कीर्तन चालून मिळालं, 5 मिनिटं चल देऊ का? एक बोलो ना एक, आणि एक मथर लांबून म्हणतो बघ ना तू या करा ना. म्हणलं या काय कारण बघावं बाबा, असं नाही. माफी म्हणून सांगतो. ऐका ऐका, आणि तसं काय नाही, ओव्हर टाईम डबल असतो. बरं मी कंपनीत काम करणारा माणूस आहे. हा लक्षात ठेवा. कंपनीमध्ये काय असतं, तुम्ही 8 तास ड्युटी केली की तुमचा पगार रेग्युलर असतो, ओव्हर टाईम डबल असतो. आहे का नाही? हे बी लक्षात असो. अरे बापरे नाही, आमचा यजमान आता यजमानाला नंतर भेटतो कीर्तन झाल्यावर. मी चला महाराज लक्षात ठेवा, मुलगा चांगला असो, आपल्याला मुलगा चांगलाच विठाला. मुलं कीर्तनाला
आणली पाहिजे. काय फायदा होतो ऐका ना, मी तुम्हाला फार मोठी एक गोष्ट सांगून जाणार आहे बरं का. ऐका, फार महत्त्वाची गोष्ट बोलून जातो. एक माऊली माझ्याकडे आली, महाराज पंकज महाराज, महाराज आमचं पोरगं कीर्तनाला आणलं असतं, कान उघडे ठेवून आहे का बरं, आमचं पोरगं कीर्तनाला आणलं असतं पण त्याला कीर्तन कळत नाही. काय त्याला कीर्तन कळत नाही. मी त्या मावशीला सांगितलं, तुम्हाला असं वाटलं का की जेवढे कीर्तनाला आले तेवढेला कळतं, असं वाटलं का? नाही, कळत कोणालाच पूर्ण नाही. त्याच्यासाठी तुम्ही आणलं पाहिजे. एक दृष्टांत सांगतो, फार गोड आहे. का आणलं पाहिजे? लहान लेकरू होतं दादा, 2 महिन्याचं बाळ. आई त्या बाळाला दूध पाजायची आणि ते बाळ उलटी करायचं बरं का. ती आई त्या बाळाला दूध पाजत होती आणि ते बाळ लगेच उलटी करत होतं. असं एकदा दोनदा नाही, 10 वेळेस झालं. ऐका ना, 10 वेळेस त्या माऊलीनं आपल्या बाळाला पाजलं आणि 10 वेळेस त्या बाळाने उलटी केली. त्यावेळेस शेजारची बाई त्या बाईकडे येऊन म्हणली, बाई तुला कळत नाही का, तुला अक्कल नाही? ज्यावेळेस तू त्या बाळाला दूध पाजते त्यावेळेस ते बाळ उलटी करतं, तरी सुद्धा त्या बाळाला तू दूध पाजते, तुला कळत नाही का? त्यावेळेस त्या माऊलीनं सांगितलं, ताई मलाही कळतं की मी माझ्या बाळाला जर दूध पाजलं तर माझं बाळ उलटी करतं, हे मलाही कळतं. पण सांगू का, तरी सुद्धा मी त्या बाळाला पाजते. त्याचं कारण फार गोड सांगितलं त्या माऊलीनं. ते उत्तर आहे का, तिनं सांगितलं, 10 वेळेस मी माझ्या बाळाला दूध पाजलं, 10 वेळेस माझ्या बाळाने उलटी केली, तरी सुद्धा मी त्या बाळाला का पाजलं? ऐक ना ताई, मी ज्यावेळेस माझ्या बाळाला 1 वेळेस पाजते ना, त्यावेळेस माझं बाळ जरी 1 वेळेस उलटी करत असेल तरी सुद्धा त्याच्यातलं 2 थेंब का होईना दूध ते स्वतः पचवीत असेल. 10 वेळेस त्याला दूध पाजलं, त्यानं जरी 10 वेळेस उलटी केली असली तरी त्याच्या 20 थेंब दूध त्याच्या पोटात राहिलं. हे त्याला पचवण्यासाठी किंवा त्याला शक्ती देण्यासाठी खूप आहे. तसं तुम्ही त्या लेकराला संप्रदायामध्ये आणा. ही संस्काराची शिदोरी आहे दादा. एकदम त्याला कळणार नाही, पण थोडे थोडे शब्द जरी त्याला कळाले ना, त्याच्या जीवनाचं परम कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला संस्कारित पिढी कमवणं अत्यंत गरजेचं आहे. फार काळाची गरज आहे. निर्व्यसनी संस्कारित चांगली मुलं आता जन्माला येणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही जर संप्रदायामध्ये, महाराज नक्की बोलतो मी, आमच्या गावामध्ये मला मागच्या 12 वर्षापासून द्वादशीची पंगत घ्यायची बरं का महाराज. द्वादशीची 12 वर्षापासून आमची तर एक जणाला फार बिकट परिस्थिती होती, त्याला पंगत घालण्याची ताकद नव्हती. मी त्याचाच फायदा उचलला. लोक कमजोर लोकांना मोडायचा लगेच प्रयत्न करतात. सांगू का, दुर्दैवाची गोष्ट आहे, आपण आपल्यातला एखादा माणूस मोडखळीस आला ना, त्याला कसं मोडायचं हे बघतो ना, की त्याला उभा करण्याचा कधी प्रयत्न करतो. एखादा शेतकरी जर आरगळ्यात आला, हे लगेच म्हणतो इकित का नाही रान, आणि लगेच पाहुण्याला म्हणतो जरा तयारी ठेवा, आमच्या शेजारचा गळाला आहे, घेतो त्याचं एक कर, असंच म्हणतात. असं नाही म्हणणार की तो माणूस हातबल झाला, त्याला आता आपण उभा करण्याचं काम करू. सांगू का दादा, श्रीमंताच्या पंक्तीत कोणी वाढेल, गरीबाच्या पंक्तीत कधी वाढून बघा, तो गरीब मरेपर्यंत तुमचे उपकार विसरणार नाही. गोष्ट लक्षात ठेवा. ही गोष्ट या गोष्टीचं आपण नक्की चिंतन केलं पाहिजे. म्हणून मला सांगायचं आहे, परमार्थामध्ये धन खर्च करा. नाही तर काही काही माणसं इतके चिकट असतात महाराज. बाबा आमच्या गावात एकदा मी नियोजन घेतलं सप्त्याचं, तेव्हापासून नगच म्हणलं तुम्ही कमाले बाबा तुमचे. मी सांगू सप्ताह कमिटीला मी फार धन्यवाद देत असतो महाराज बरं का, फार धन्यवाद देतो. मी एकदा गावामध्ये सप्ताह केला आणि लोकांना म्हणलं, अरे मला सप्ताह करायचा आहे. मला वाटलं लोक ऐकतात तसं गावातले ऐकिते, सर जग ऐकतं पण गावातले नसते ऐकत बाबा. मला त्या दिवशी कळालं, माझा गैरसमज दूर झाला. गेलो पट्टी मागायला, तेल म्हणलं मी म्हणल्यावर लोक किती बी पट्टी देतात, हे म्हणले जाऊन पाय. मी एका घरी गेलो पहिला, आणि माझंच मत असं आहे की मी जाताच मोठ्या घरी गेलो. मी इथूनच उचलायचं आणि इथंच सोडायचं, पुन्हा गावात कोणाला मागायचं नाही. मोठ्या माणसाकडे गेलो, दादा सप्ताह चालू केलाय. ते म्हणलं तुला एखादं इकर इकायचं काय, म्हणलं एकर एखादं. म्हणलं सप्ताह केलं एकर इकावं लागतं का? ते म्हणला तू सप्तेच खाट हिंडणं, म्हणला कशाला गावाच्या नादी लागला. म्हणलं बापा अवघड आहे. इतके बोलणे केले महाराज, आणि पट्टी किती द्यावं. मी म्हणलं दादा तुमच्यासारख्याकडे आलो. मग मात्र त्याला वाटलं की महाराजाला आपण लयच वाईट बोललो. मग लयच गोडीन बोललं ना मला, कारण मला माहीत होतं ना त्यानं पेंड्या चोरलेले होते बाजूच्या. म्या म्हणलं तू एवढं बोलायला पेंड्याचं सांगू का, म्हणला थांब पट्टी देतो. हां तुम्हाला काही काही खुणा पण माहीत असल्या पाहिजे. ते म्हणला महाराज तुम्ही का वाईट करायले का, तुम्ही का चुकीचं करायले का, तुम्ही सप्ताह करायले म्हणजे काय वाईट आहे का, करायले तर चांगलंच करायले ना, भगवंताचं नामचिंतन करायले, अन्नदान व्हायले, ज्ञानदान व्हायले, सगळ्या गोष्टी व्हायल्या, गाव गुन्ह्या गोविंदानं नादायला, आणि याच्यापेक्षा अजून चांगलं काय. मला आता शिवाय देऊ लागला आणि पेंड्याचं काढलं काय खुश झाला बाबा गडी आहे का नाही. आणि मग त्यानं वर्णन करायला सुरुवात केली, सप्त्याला नाही द्यायचं कशाला, आणि माझ्याजवळ एवढी संपत्ती असून का फुकायची का, मग द्यावंच लागन. मी तर असा फुगलो का नाही, म्हणलं हे देतोच काय बघाव. आणि महाराज त्यानं गड्याला आवाज दिला, ए जाय म्हणला महाराजाला काय पाहिजे त्या गोदामातून दे. म्हणलं पुन्हा आता हरभऱ्याचं पेरणी चालू आहे, म्हणलं हरभरे दे. मी म्हणलं बरं याचे हरभरे घेऊन आपल्या रानात पेरू.
महाराज आम्ही 2-4 पोर असे माझ्यासारखे निबर पुढं झालोत. म्हणलं आता देतोच किती काय माहीत. आम्ही त्याच्या घरापाशी गेलो. महाराज त्या गड्यानं गोदाम उघडलं आणि आम्हाला आदलीभर हरभरे दिले. आदलीभर माया संघ असे 10-5 तरुण पोरं होते. ते म्हणले महाराज याचा हरभरा घेताना तर आम्ही सप्त्यालाच येणार नाहीत. म्हणले काहीच घेऊ नका. आता मला पडला ना पेच. नाही घ्यावं तर त्याला राग, घ्यावं तर पोरं निष्ठायलेत. मला जाऊ द्या बाबा, हे हरभरं मी एका कडीला पेरतो पण याचं सप्त्याला लावित नाही, पण एवढं घेऊ द्या. बळच घेतलं बरं का तेवढं हरभरं. महाराज 7 दिवसाचा सप्ताह. तुम्हाला सांगू का, पहिल्या दिवशीपासून कीर्तनाला तो माणूस त्या ठिकाणी महाराज पहिल्या पंक्तीला जेवायचा. पहिली पंगत झाली की दुसऱ्या पंक्तीला वाढण्याचा सगळा कार्यक्रम 7 दिवस चालू होता. आणि 7व्या दिवशी त्याच्या पोरीला पाहुणे पाहिले येऊ लागले. पोरं लय हुशार, म्हणले याचा आकारच बघतो. काय म्हणले? याचा आकारच बघतो. काय केलं महाराज पोरांनी माहिती का, आता पाहुणे यायला उशीर झाला. होत सायंकाळचे 6-6:30 वाजले. आणि 6:30 वाजता पाहुणे गावात आले. पोरं गेले राधाकिशन महाराज डीपी, म्हणजे डीपीवर नाही चढले, डीपी पाशी गेले आणि डीपीचे फ्यूज काढले. झाला अंधार. पाहुणे पाहिले आलेत. आता ठकूबाई पहिल्यांदा साडी नेसली, नवीन धोतर नेसलेला महाराज बघाव कसा पाय चोपीत चलतो. तशी ती ठकूबाई साडी नेसली. पाय अडकायची भीती असते. वरच्या मजल्याहून खाली यायचं. तिच्या हातात होती चिमणी. तुम्हाला चिमणी कळती का? चिमणी माहिती आहे का? नसेल तर मी कशाला आलो. पंजा छाप काला दंत मंजनची रिकामी शिशी, तिला सायकलची ते ट्यूबची लावलेली नळी, म्हातारीच्या लुगड्याची वळून केली वात, वरून ओतलं घासलेट की झाली बस चिमणी. ही चिमणी. तिच्या हातामध्ये चिमणी. महाराज ती दादऱ्याहून खाली यायला लागली. खाली येत असताना तिचा साडीमध्ये पाय अडकला आणि ठोकोबाई साडीत पाय अडकल्यामुळं चिमणी घेऊन 50 क्विंटल कापसात. रामकृष्ण. कापूसही पेटला आणि ठोकोबाई पेटली. कोणाला कापसाच पडलं महाराज. ठोकोबाईच बाहेर काढली, मुंबईला दवाखान्यात नेली. 3.5 लाख रुपये लागले. 3.5 लाख. प्लॅस्टिक सर्जरी रातोरात केली. 3.5 लागले. आणि मो काल्याचं कीर्तन गावात असल्यामुळं मो कीर्तन होतं. कीर्तनालाच पुढं बसला आणि कीर्तनात बसल्या बसल्या मला म्हणायला लागला महाराज 50 क्विंटल कापूस जळाला. काय भाव आहे कापसाला? 6,000 7,000 का वाढवायचा? बस झालं का? नाही आपण 10 करू, आपल्याला काय पैसे लागतात. 7,000 रुपये भाव आहे. 50 क्विंटल कापूस जळाला. किती पैसे झाले हो? 3.5 लाख रुपये. हिशोब पक्का आहे तुमचा? अरे होते 7 म्हणल्यावर बरोबर गणित लागायला. सप्त्याचे 7 दिवस आणि ते म्हणून म्हणलं हिशोब पटकनला. 7-5-35 3.5 लाख रुपये कापसाचे. दवाखान्यात 3.5 लाख रुपये लागले. किती नुकसान झालं? मी म्हणलं आदलीभर हरभरे एवढं. इकडं आदलीभर हरभरे देतो. नुकसान होणारच दादा. भगवंताकडे दिलं की संकटाची तीव्रता कमी होत असते. हा सद्विवेक सारासार विचारानं गोष्ट केला पाहिजे. बाह्य रंगाने परमार्थ करण्याची वृत्ती सोडून द्या. अंतरंगाने परमार्थ करा. मी ओशोचे फार गोड वाक्य बोलतो. 11 वाजत आलेले आहेत. ओशोचे फार मोठं वाक्य सांगतो दादा ऐका. परमार्थ करत असताना अंतरंगाने करा. दाखवायचा परमार्थ कधी करू नका. वरी भगवा झाला नामेन अंतरी वश केला कामे, काही कामाचं नाही. ऐका ना, लोक पाप करतात आणि गंगेमध्ये स्नानाला जातात ना बाबा. तुम्हाला काय वाटलं तिथे गेल्यावर तुमचं पाप धुतल्या जातं का? गंगेमध्ये नक्कीच पाप धुतल्या जातं. ऐका बरं, मी असं म्हणत नाही की गंगेत स्नान केल्यावर पाप धुतल्या जात नाही. नक्कीच धुतल्या जातं. पण गंगेमध्ये ते पाप धुतल्या जातं जे नजर चुकीनं न कळत तुमच्याकडून झालेलं पाप फक्त गंगेत धुतल्या जातं. मुद्दामून केलेलं पाप जर धुवायला गंगेमध्ये गेला तर गंगेत बुडून जरी मेला तरी ते पाप जा. मन संकल्पाची पापे महाराजांनी मनसंकल्पाची पापे न जाय. तीर्थाच्या किती तीर्थामध्ये जाऊन धुतले, तीर्थाच्या बापाकडे जरी गेलात ना तरी ते पाप धुतले जाणार नाहीत. मग कोणते पाप धुतल्या जातात न कळत. ओशोचे फार मोठं वाक्य, मी वाक्य बोलून जातो तुमच्या समोर. त्यानं सांगितलं बाबा रे, पाप फार गोड आहे बरं का. पाप मन करता है, पाप मन करता है, शरीर नाही. काय म्हटलं ते?
पाप मन करता है शरीर नाही, गंगा तो शरीर को धोती है मन को नाही. किती फार मोठं वाक्य बोलले. म्हणून बाहेर रंगाने परमार्थ करण्यापेक्षा अंतरंगाने करा. मला सांगतो सारासार विचार करा. उठाउठी नामधरा कटी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट. त्याचं चिंतन केलं दादा, संकटाचं निवारण होतं. भगवंताचं नामचिंतन केलं, संकटाचं निवारण होतं. पुरावा काय आहे? महाराज म्हटले असंख्य पुरावे आहेत. भगवंताच्या नामाची ताकद सांगून जातो तुम्हाला. भगवंताचं नामचिंतन केलं, तुम्हाला जिथेही संकट येईल तिथं देव तुमच्या समोर उभा असेल. फक्त त्याला अर्थतेने, त्या तीव्रतेने हाक मारा, देव तुमच्या दारात उभा राहील. कोणासाठी उभा राहिला महाराज? प्रल्हादासाठी उभा राहिला, द्रौपदीसाठी उभा राहिला. एवढंच काय, गजेंद्र नावाच्या हत्तीसाठी सुद्धा जगाचा मालक हाकेसरशी उडी घालून या स्तंभपोडी तिथं देगाचा मालक येतो. त्या तीव्रतेने जिथं सगळे मार्ग बंद होतात तिथं माझ्या जगाच्या मालकाला अर्थतेने आवाज द्या. देव तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. मी म्हणतो कधी कधी देवाची परीक्षा घेतली पाहिजे. संकट येऊ द्या दादा, नक्की हरकत नाही, पण त्या संकटामध्ये देव तुम्हाला तारायला येत असतो. दुर्दैव आहे आपण त्या देवाला ओळखत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. देव येत असतो महाराज, आवाज दिल्याबरोबर देव येतो. म्हणून त्या ठिकाणी तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. फार हा दुर्गट भवसागर आहे. हा संसार रूपी सागर हा दुर्गट आहे, पण हा तरण्यासाठी त्या भगवंताच्या नामचिंतन रूपी नौकेमध्ये तुम्ही जर बसलात तर तुम्ही तिथपर्यंत जायला काही वेळ लागणार नाही. नाम फार मोठं आहे, लक्षात ठेवा. नाम मोठं आहे. ज्ञान सगळ्यात मोठं ज्ञान आहे. नंबर 2चं नाम आहे आणि नंबर 3चं भक्त आहे. लक्षात ठेवा. म्हणजे भक्त नंबर 1ला येतो, नंबर 2ला नाम येतं, नंबर 3ला ज्ञान येतं. लोकांना ज्ञान भारी वाटतं. ज्याच्याकडे ज्ञान आहे तो नंबर 1 वाढतो, ज्याच्याकडे नाम आहे तो नंबर 2 वाढतो, आणि ज्याच्याकडे भक्ती आहे तो नंबर 3 वाढतो. कारण सांगू का, भक्ती करणारी माणसं फार नम्र असतात, नाम घेणारी माणसं शांत असतात, आणि ज्ञानावाली माणसं चंचल असतात. चंचल माणसं माणसाला जास्त हुशार वाटतात, नाम घेणारे थोडे साधारण वाटतात, आणि भक्ती करणारे माणसं भोळे वाटतात. पण ऐका ना, ज्ञानापेक्षा आणि नामापेक्षा सर्वश्रेष्ठ काय असेल तर ती भक्ती आहे. तुम्हाला एक प्रसंग सांगतो. ज्ञानोबराय आणि नामदेवराय त्यावेळेस तीर्थाटनाला जात होते. त्यावेळेस माझ्या ज्ञानोबरायला तहान लागली बरं का. आता ज्ञानोबराय सिद्ध आहेत. ज्ञानोबरायला तहान लागली. नामदेवरायला सांगितलं, नामा तहान लागली, बोलव ना तुझ्या विठ्ठलाला. ज्ञान बोलव ना विठ्ठलाला. त्यांनी सांगितलं, विठ्ठलाला गरज असली तर माझ्याकडे येईन, मी नाही आणणार. आणि तिथं महाराज माझ्या ज्ञानोबरायने विहीर तयार केली. विहिरीला पाणी आलं, आणि पाणी आल्यावर सूक्ष्म रूप धारण केलं. फार गोड आहे. ज्ञानोबराय पाणी पिऊन बाहेर आले, आणि येता येता त्याला माहीत होतं नामदेवराय काय तिथं जाणारच नाही. त्यांना माहीत होतं ना हा भक्त कसा आहे. महाराज नामदेवरायकडे आले, आणि नामदेवरायच्या वंजळीनं असं पाणी आणलं बरं का, आणि मग त्यांच्या जवळ धरलं म्हणले पी. महाराज पी म्हणण्यात आणि पी म्हणण्यामध्ये फार मोठा फरक आहे. आता उपहासात्मक म्हटले. माझ्या नामदेवरायने सांगितलं मी पेणार नाही. का? कारण मला माहीत आहे. त्यांनी सांगितलं मी सावता महाराजाबद्दल ऐकलेलं आहे. सावता महाराज भक्त आहेत, आणि भक्ताची प्रशंसा मी बघितली. आता मी पाणी पिणार नाही. माझ्या देव, मी आता ते सावता महाराजाच्या रूपाने मी इथं भक्ती करतो. मला इथं पाणी आलं पाहिजे. महाराज भगवंताने विहीर खळखळून भरली, आणि विहिरीचं पाणी माझ्या नामदेवरायाच्या पायापाशी लागलं. नामदेवरायांनी पाणी पिलं. त्यावेळेस ज्ञानोबराय हसले आणि सांगितलं, नामदेवा तुला काय वाटलं याच्यातून? नामदेवांनी सांगितलं, अरे ज्ञान फक्त स्वतःची ताण भागवतं. ज्ञान फक्त स्वतःची ताण भागवतं, पण नाम आहे, भक्त आहे, स्वतःचीच काय जगाची तहान भागवतं. कारण इथपर्यंत आलेलं पाणी मी एकलाच पिणार नाही, तर अनेक जडजीव त्याचं पाणी पिणार आहेत. ही त्याची ताकद असते. म्हणून त्या भगवंताचं नामचिंतन करायचं महाराज. ते तराला दुर्गट भवसिंधू हा भवसागर आपल्याला तरुण जायचं. त्यांना काय होईल? तयाच्या चिंतने निरशेल संकट, जन्मोनिया कुळी हे बी खातो प्रमाण. आता काय वालं या आज उपवास आहे शेवटचं म्हणून आपण आहे का. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, आणि धरी हाची नेम अहर्निशी. ज्या बी कुळात जन्माल, मी याबद्दल फार गोड वाक्य बोलून जाईल महाराजा. ज्या बी कुळात जन्माल महाराज तुम्ही कोणते, माझा वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर 1 नंबरला काय. माझ्या वारकरी संप्रदायाची खाती का मोठी आहे. आत्ताच नुकतंच ताजुद्दीन महाराजांचं देहावसान झालं. चालू कीर्तनामध्ये महाराजाचं देहावसान झालं. महाराजांनी त्या ठिकाणी देह ठेवला, आणि सगळीकडे एकच चर्चा झाली की ताजुद्दीन महाराजांचं त्या ठिकाणी महाराज एवढा मोठा योग आला. लोकांनी फक्त नाव कुठपर्यंत घेतलं माहिती आहे का. बातमी कळाली रात्री 11:30 वाजता ती बातमी व्हायरल झाली. लोकांना कळेपर्यंत सकाळचे 10 वाजले. कारण बरेच जण असे नमुने येतात आता सकाळी 10पर्यंत उठतच नाहीत. लक्षात ठेवा. सकाळी 10 वाजता बऱ्याच जणांच्या ही गोष्ट कानावर आली. भावपूर्ण श्रद्धांजलीचे मॅसेज फिरले, आणि 11 वाजता लगेच चर्चा सुरू झाली. आता अंत्यविधी कसा होईल, इथून चर्चा सुरू झाली. हिंदू पद्धतीनं होईल का मुस्लिम पद्धतीनं होईल, इथून चर्चा सुरू झाली. आणि या संबंधाने ताजुद्दीन महाराजांचा अंत्यविधी झाला. तो आता मला या संबंधाने बोलायचं आहे. तुम्ही कोणत्या कुळात जन्माला आले. महाराज म्हटले ना की तुम्ही कोणते जन्मोनिया कुळी वाचे स्मराराम, तुम्ही कोणत्या कुळात जन्माला आले.
माझ्या वारकरी संप्रदायाने कधीच तुम्हाला विचारलं नाही दादा तुम्ही कोणत्या कुळात जन्माला आले, कोणत्या जातीत जन्माला आले. जात वित गोत कुळशिळ मात भजता त्वरित भावनायुक्त. तुम्ही भावनेनं भजले ना तर माझ्या वारकरी संप्रदायाने तुम्हाला खुशीनं त्या ठिकाणी स्वीकार केलं. तुम्ही कोणत्या जातीत जन्माला आले, कोणत्या धर्मात जन्माला आले, हे माझ्या वारकरी संप्रदायाला कधीच गरज नाही. ऐका ना, माझा वारकरी संप्रदाय मुळात आईच्या अंतकरणाचा आहे, आईच्या अंतकरणाचा आहे. अगोदर स्वीकार करतो आणि नंतर सुधारतो ना, तो वारकरी संप्रदाय आहे. बाकीचे संप्रदाय अगोदर तुमच्या सुधार व्हावं लागतं आणि नंतर तुमचा स्वीकार करते. आईतला आणि बापातला फरक बोलू का? एखादं लहान लेकरू असावं आणि आता तशी लेकरं राहिले नाही म्हणा. लेकराच्या नाकातून अशा 2 लोळ्या यावा, अशा हिरव्यागार, त्याच्यावर असा माशाचा झोपका बसावा, असे लेकरं राहिलेत नाही हो. काय लेकरं होते महाराज ते, वा 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 वा, असे लेकरं राहिले नाही आता. आणि तसं ते लेकरू तिकून चलत यावं आणि बापान त्या पोराकडे बघावं, जन्मदात्या बापान त्या पोराकडे बघावं आणि ते पोरग म्हणतं पप्पा. बाप मध्ये होय तिकडे, काय म्हणला बाप, होय तिकडे. पोरग रडत रडत आईकडे गेलं. ऐका ना, आईनं त्या पोराला कडावर घेतलं, त्याचं नाक साफ केलं, त्याचे डोळे घाण साफ केले, त्याला पावडर लावलं. लेकराला पावडर लावलं काय न बोले, महाराज पावडर लावून कीर्तनाला येते, आवड आहे का नाही महाराज. लेकराला पावडर लावलं हो. आणि खरे महाराज फॅर अँड लवली सुद्धा लावतात हो, कीर्तनाला यायच्या आधी लावतात. बरं सांगा ना, फॅर अँड लवली गोऱ्या माणसानं लावली ठीक आहे बाबा, काळ्या माणसानं फॅर अँड लवली लाव, काय गणित लागतं का? काळ्या माणसानं फॅर अँड लवली लावले ते हिरवं दिसतं. मग या संबंधाने एक वाक्य बोलू का? फॅर अँड लवली बनवणाऱ्या कंपनीचा मालक करोडपती झाला. ऐकताय ना? फॅर अँड लवली बनवणाऱ्या कंपनीचा मालक करोडपती झाला, पण आमची इथली ठकूबाई नाही गोरी झाली. ती अंधारात हसल्यावर दिसती फक्त. जाऊ द्या. आणि महाराज त्या बाळाला पावडर लावलं, त्या आईनं, ऐका ना, त्या बाळाला पावडर लावलं, त्याला त्या ठिकाणी छानसा गंध लावला, त्याच्या गालावर एक गंधाचा टिपका लावला, डोळ्याला काजळ लावलं. ते लेकरू आता गुटगुटीत रुबाबदार छान दिसायला लागलं. ते असं डोक्यात ते झेटू बांधला, झेटूच म्हणते तुमच्याकडे, असं झेटू बांधला, त्याला रब्बल लावलं आणि ते लेकरू असं रांगत रांगत पुढं आलं. बापान पाहिलं, काय गोड आहे, काय गोंडस आहे, किती चांगलं दिसतं. बाप पोराजवळ गेला आणि म्हणलं आलेले पोरग, म्हणलं होय तिकडे का? पोरग म्हणलं मी अगोदर भरभटलेला होतो, मी भरलेला होतो, मी घाण होतो, तेव्हा तू माझा स्वीकार केला नाही. आता मी पवित्र झालो, आता मी शुद्ध झालो आणि तू आता माझा स्वीकार करतो, तुझा धिक्कार असो. पोरानं बाजूला केलं. कशामुळं सांगतोय? माझा वारकरी संप्रदाय आईच्या अंतःकरणाचा आहे. तुम्ही किती वासनेनं भरभटलेले आहे, तुम्ही किती विकारानं भरलेले आहे, कधी माझा वारकरी संप्रदाय तुमचा विचार करत नाही. अगोदर तुम्हाला आपलंसं करतो, अगोदर आपलंसं करतो, एक एक विकार बाजूला करतो आणि ज्या दिवशी तुम्ही निर्विकार व्हाल त्या दिवशी जगाचा मालक तुम्हाला म्हणतो इकडे ये. तुम्ही म्हणता मी येणार नाही का? आता मी देव पहावया गेलो, देवची होऊन ठेलो. हा माझा वारकरी संप्रदाय आहे. म्हणून हा वारकरी संप्रदाय कोण्या जातीचा कुळाचा विचार करत नाही. कोणत्याही धर्माला सांगितलं नाही की तुम्ही धर्म परिवर्तन करून माझ्या वारकरी संप्रदायात या. आजपर्यंत माझ्या वारकरी संप्रदायाने असा नियम पाडला नाही, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो. आणि त्या संबंधाने त्यावेळेस बोलण्याचा योग आला की ताजुद्दीन महाराजांचा अंत्यविधी कसाही होऊ द्या, ते कोणत्या धर्माचे त्याला महत्त्व नाही, ते वारकरी होते एवढं महत्त्वाचं आहे. वारकऱ्याचं कार्य त्यांनी पूर्ण केलं, त्यांचा कसाही होऊ द्या, पण त्यांचा अंत्यविधी हिंदू पद्धतीनेच झाला. लोकांची त्याच्यातही शंका होती, महाराज दफनविधी झाला म्हणून काय झालं? संन्यासाचा अंत्यविधी हा अग्निसंस्काराने होत नाही, त्याला दफनच करावं लागतं. हे त्या पद्धतीने झालं. पण लोक काही डोकं लावतात. या संबंधाने सांगितलं की तुम्ही कोणत्याही कुळात जन्माला या, जन्मोनी या कुळी वाचिस मरे राम आणि धरी हाची नेम हरनिसी. हा नेम करा मात्र महत्वाचं सांगितलंय. नेम केला पाहिजे बरं माणसाने. काही नित्य नेमाविन अन्न खायतो. जीवनामध्ये काहीतरी एक नेम करा. नेम केला की फायदाच होईल. पण लोक नेम धरतात पण नेम करीत नाही. लक्षात आलं का? काही काही नियम धरतात. एका गावामध्ये कीर्तनाला गेलो महाराज, एका लेकरानं असा चटई फाडली, तिथून खडा काढला, असा एवढा होता, मोठा घ्यास थोडा, असा एवढा खडा घेतला लेकरानं आणि असा नेम धरला, असा खडा मारला की माझ्या बराबर इथे लागला टचकन. ती म्हातारी उठली, उठून उभा राहिली. कोणी मारला खडा? ते म्हणले तुमच्यात नातानं मारला. म्हातारी उठून उभा राहिली. म्हणलं त्या नाताला मारेन. म्हणलं आजी आजी खाली बसा, जाऊ द्या ना, लेकरू आहे ना. ती म्हणली गप मूड द्या.
मला म्हणलं काय झालं म्हणे माया लेकराचा एवढा चांगला नियम आहे तू म्हणाला की बस खाली म्हणलं मारती का डोळा फोडती का आमचा हा नियम नाही महाराज हा तुम्ही काहीतरी नियम केला पाहिजे काही नित्य नियमाविन अन्न खायतो श्वान महाराज म्हणले धरी हाचे नेम अहर्निशी म्हणजे अहोरात्र म्हणजे रात्रंदिवस त्या भगवंताचं नामचिंतन करा कसं करा तीन चरणाचा भावार्थ बघितला जाता जाता फक्त 5 मिनिटं विषयांतर करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सेवेकडे येऊन त्या ठिकाणी चरणाकडे सेवेला पूर्ण विराम